नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। मद्य तस्करांच्या गाडीचा पाठलाग करताना सीमा शुल्क विभागाने वाहन क्रमांक MH15 HM 8859 या वाहनाचा चांदवड मनमाड रोडवर हरणोल जवळ अपघात होऊन चालक जागीच ठार झालाय, तर 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले। मद्य तस्करांची मुजोरी इतकी वाढली की आज थेट पोलिसांनाच आपला जीव गमवावा लागलाय। अवैधरित्या दारूची वाहनातून तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यातून सीमा शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचत दारू वाहतूक करणारे वाहन दिसल्यानंतर पथकाने गाडी पकडण्यासाठी पाठलाग सुरू केला। मात्र पाठलाग करताना सीमा शुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात होऊन सीमा शुल्क विभागाच्या वाहनावरील चालकाचा जागीच मृत्यू झालाय, तर लासलगाव पोलीस स्टेशनचे 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले। चांदवड लासलगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दारूची अवैधरित्या वाहतूक केली जात असलेल्या वाहनाची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती। दारू जप्त करण्याच्या अनुषंगाने सीमा शुल्क विभागाच्या पथकाने पोलिसांना माहिती दिली। त्यानुसार पथकाने चांदवड लासलगाव रस्त्यावर सापळा रचला होता। सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यासाठी सीमा शुल्क विभागाच्या वाहनातून पाठलाग सुरू केला। यावेळी या वाहन चांदवडहून मनमाड रोडकडे पळाले। या वाहनाला समांतर पाठलाग करत असतानाच या वाहनाने सीमा शुल्क विभागाच्या वाहनाला कट मारल्यानंतर सीमा शुल्क विभागाचे वाहन हरणोळ गावाजवळ थेट शेतात जाऊन पलटी झाले। यावेळी या वाहनाने 3-4 पलट्या घेतल्याने यात सीमा शुल्क विभागाचे चालक कसबे यांचा जागीच मृत्यू झालाय, तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले। यावेळी घटनास्थळी तात्काळ चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व टीम दाखल झाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।